मित्रांनो, केंद्र शासनाने रेशन कार्ड संबंधी सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी मेरा रेशन 2.0 हे नवीन मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेरा रेशन 2.0 या मोबाईल ऍप्लिकेशन मार्फत तुम्ही कोणकोणती कामे ऑनलाईन पद्धतीने करू शकता याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असलेले गुगल प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि या सर्च ऑप्शन वरती क्लिक करून येथे मेरा रेशन टाइप करून सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर येथे मेरा रेशन 2.0 हे ऍप्लिकेशन दिसेल, तर यावर क्लिक करून इन्स्टॉल वरती क्लिक करायचे आहे आणि हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचे आहे आणि अलाउ करून परमिशन द्यायचे आहे। आता येथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी जी लँग्वेज तुम्हाला पाहिजे ती सिलेक्ट करून नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे आणि इथे गेट स्टार्टेड ऑप्शन वर क्लिक करायचे आहे। आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील। पहिला ऑप्शन आहे बेनिफिशियरी युजर्स आणि दुसरा आहे डिपार्टमेंट युजर्स। तर तुम्हाला बेनिफिशियरीज युजर्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर या आधार नंबर बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या घरातील रेशन कार्ड मध्ये नाव असणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे। फक्त एक लक्षात ठेवा की जो आधार नंबर येथे टाकणार आहात त्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आणि तो मोबाईल नंबर चालू असला पाहिजे। तर इथे तुमच्या घरातील रेशन कार्ड मध्ये नाव असणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाका आणि हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्स मध्ये टाकून लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करा। लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड सक्सेसफुली असे नोटिफिकेशन दिसेल, तर इथे ओके वर क्लिक करायचे आहे आणि तुम्ही टाकलेल्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक 6 अंकी नंबरचा ओटीपी येईल, तर तो ओटीपी येथे टाकायचा आहे आणि या व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली येईल, तर इथे ओके करायचे आहे। ओके केल्यानंतर येथे तुम्हाला एक एमपिन तयार करावा लागेल, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन ओपन करावे लागेल तेव्हा तुम्ही तयार केलेला एमपिन टाकून ऍप्लिकेशन ओपन करू शकता। तर तुम्हाला या क्रिएट नाव ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे आणि इथे 4 डिजिटचा एक पिन म्हणजे नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट वर क्लिक करून पुन्हा तोच पिन येथे टाकायचा आहे आणि या क्रिएट एमपिन वरती क्लिक करायचे आहे। क्रिएट एमपिन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा एमपिन तयार होईल, तर इथे ओके करायचे आहे आणि ऍप्लिकेशनला व्हाईल युजिंग द ऍप परमिशन द्यायचे आहे आणि इथे स्किप बटन दिसेल, तर यावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन 2.0 या ऍप्लिकेशनचा असा इंटरफेस दिसेल। येथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स पाहायला मिळतील, तर इथे सर्वात वरती तुम्हाला तुमचे डिजिटल रेशन कार्ड दिसेल। यामध्ये तुमच्या रेशन कार्डचा प्रकार, रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाचे नाव, पत्ता आणि इथे तुम्हाला तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर मिळेल आणि त्याखाली तुम्हाला कोणत्या रेशन दुकानातून रेशन मिळते त्याचे नाव आणि त्याचा नंबर दिसेल। तर या डाउनलोड आयकॉन वरती क्लिक करून तुमच्या रेशन कार्डची पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे पाहू शकता। त्यानंतर इथे पेंडिंग मोबाईल अपडेट दिसेल, तर यावर क्लिक करून तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर अपडेट करू शकता। त्यासाठी त्या सदस्याच्या नावाच्या समोर असणाऱ्या या व्ह्यू ऑप्शन वर क्लिक करून या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सबमिट वर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल, तर तो ओटीपी येथे टाकून व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमची मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट सेंड होईल आणि तुम्हाला युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड सप्लाय ऑफिसर असा मेसेज येईल आणि काही दिवसानंतर तुमचा मोबाईल अपडेट होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाचे मोबाईल नंबर येथून अपडेट करू शकता। त्यानंतर इथे मॅनेज फॅमिली डिटेल्स हा ऑप्शन आहे, तर यावर क्लिक केल्यास तुमच्या कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नाव असणाऱ्या सर्व लोकांची डिटेल्स या ठिकाणी दिसेल। इथे मेंबरच्या नावाच्या समोर असणाऱ्या या डोळ्याच्या आयकॉन वरती क्लिक केले तर त्या मेंबरची सर्व माहिती येथे दिसेल आणि पेन्सिलच्या आयकॉन वरती क्लिक करून मेंबर डिटेल्स एडिट किंवा अपडेट करू शकता। येथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नाव असणाऱ्या सर्व लोकांची नावे, मोबाईल नंबर, आधार केवायसी झाली आहे की नाही, मेंबर आयडी अशी सर्व डिटेल्स येथे दिसेल आणि जर एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मधून कट करायचे असेल तर येथे डिलीट ऑप्शन वर क्लिक करू शकता, अन्यथा या ऑप्शन वर क्लिक करू नका। तसेच जर एखाद्या व्यक्तीचे रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करायचे असेल तर येथे असणाऱ्या या ऍड न्यू मेंबर वरती क्लिक करून सर्व माहिती भरून नवीन फॅमिली मेंबरचे नाव रेशन कार्ड मध्ये ऍड करू शकता। त्यानंतर येथे दुसरा ऑप्शन आहे रेशन एंटाइटलमेंट। यामध्ये तुम्हाला किती रेशन मिळते ते तुम्ही पाहू शकता आणि या माय ग्रीव्हन्स ऑप्शन वर क्लिक करून रेशन संबंधी तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता। त्यानंतर खाली सेल्स रिसीट वर क्लिक करून मागील महिन्याचे रेशन कोणत्या फॅमिली मेंबरने घेतले
त्याची डिटेल्स पाहू शकता आणि या सेल्स रिसिप्ट वर क्लिक करून रेशन मिळाल्याची पावती पाहू शकता आणि या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करून ती पावती डाउनलोड देखील करू शकता. त्यानंतर खाली नियर बाय FVS शॉप या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळपास जी रेशनची दुकाने असतील त्यांची डिटेल्स या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर त्याखाली रेशन कार्ड सरेंडर हा ऑप्शन पाहायला मिळेल. जर तुम्हाला रेशन नको असेल, म्हणजे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड सरेंडर करायचे असेल, बंद करायचे असेल, तर या ऑप्शनचा वापर तुम्ही करू शकता. आणि या रेशन कार्ड ट्रान्सफर या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर करू शकता. तर हे होम पेज वरती दिलेले सर्व ऑप्शन्स तुम्ही या 3 डॅश वरती क्लिक करून देखील पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मेरा रेशन 2.0 या नवीन मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून रेशन कार्ड संबंधी दिलेली सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.